या मंदिरात श्रीपाद श्रीवल्लभांची, श्री दत्तात्रेयांची व श्री नृसिंह सरस्वती यांच्या अप्रतिम व तेजस्वी अशा सुंदर मूर्ती आहेत. या मूर्तीची स्थापना 6 फेब्रुवारी 1992 ला झाली. तसेच मनमोहणारी व आकर्षणीय अशा काळ्या रंगाच्या श्रीपादांच्या पादुका आहेत व बाजूलाच औदुंबराचे झाड आहे. त्याच्या बाजूलाच श्री दत्तात्रेयांची काळ्या रंगाची मूर्ती व श्रींच्या पादुका आहेत. तेथील दृश्य फार आनंदीदायक व शांतीदायक असे आहे. हे मंदिर पहाटे 5:00 वाजता उघडते व साधारणतः 7 वाजल्यापासून सर्व विधींची सुरुवात केली जाते. दुपारी साधारणतः 1 ते 4 च्या दरम्यान जाळीच्या दाराने मंदिर बंद केले जाते. संध्याकाळी 7 वाजल्यानंतर श्रीपादांच्या पालखीच्या 3 प्रदक्षिणा या मंदिराभोवती केल्या जातात. यावेळी सारे वातावरण अगदी प्रफुल्लित व आनंदीदायक असते. यावेळी भक्तांमार्फत श्रीपादांची इतर भजन तसेच पवित्र व सुखदायक सिद्ध मंगल गायली जातात. या पालखी सोहळ्याचा आनंद उपभोगण्यासाठी व पालखी घेण्याचा लाभ भक्ताला मिळण्यासाठी त्या भक्ताने त्यावेळी स्वच्छ लुंगी व सोवळे नेसले पाहिजे. पालखी फुलांनी सजवलेली असते व पालखीत श्रीपाद श्रीवल्लभांची सुंदर चांदीची मूर्ती विराजमान असते. अतिशय सुंदर, दिव्य, मंगल वातावरण त्यावेळेस तेथे असते. आरती होऊन सर्व भक्तांना श्रीपादांच्या प्रसादाचे वाटप केले जाते. मंदिर लहान असल्यामुळे सध्या तरी राहण्याची व जेवणाची सोय देवळाजवळच केली जाते. साधारणतः रात्री 9:00 वाजता मंदिर बंद होते. श्रीपादांच्या तिथीप्रमाणे इथे बरेच उत्सव केले जातात. त्यापैकी 1. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी जयंती, 2. श्री दत्त जयंती, 3. श्री गुरुद्वादशी, 4. श्री कृष्णाष्टमी, 5. श्री पू. वासुदेवानंद सरस्वती जयंती, 6. गुरुपौर्णिमा. श्री दत्तात्रेयांचे 3 अवतार एकाच ठिकाणी असलेले एकमेव महासंस्थान व आद्यपीठ म्हणजेच श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान. येथे भक्तांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा केल्या जातात. त्यापैकी नित्यसेवा, पालखी सेवा, बिल्वार्चना, तुळशीपत्र व ब्राह्मण भोजन इत्यादी. पिठापूर हे पूर्व काळापासूनच सिद्ध क्षेत्र आहे, म्हणून या क्षेत्रास पादगया असे म्हणतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे श्री कुक्कुटेश्वराच्या शिवलिंगामधून विद्युतकांती प्रकाशत होती व त्यावेळी त्यातून अप्पलराजू शर्मा व सुमती महाराणी यांच्या विवाहाची आकाशवाणी झाली. या स्थानामध्ये एक तलाव असून तेथे रोज हजारो भाविक स्नान करतात. तसेच मृत पावलेल्या व्यक्तीचे पूर्ण श्रद्धाभावक पिंडदान केल्यास त्या आत्म्यास मुक्ती मिळते. या जागेलाच पादगया असे संबोधले जाते. तसेच श्रीपाद श्रीवल्लभ या चरित्रामध्ये अध्याय 6 पान 38 येथे सांगितले आहे की श्री अप्पलराजू शर्मा जेव्हा त्यांच्या घरातील कालाग्निशमन दत्तात्रेयांची पूजा करीत असत व त्यानंतर त्या कालाग्निशमन दत्तात्रेयांच्या लहान मूर्तीतून श्री दत्तप्रभू मानवाच्या रूपात बाहेर येत व अप्पलराजूंच्या समोर बसून बोलत असत व श्री दत्तप्रभू परत त्या लहान मूर्तीमध्ये विलीन होत असत. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतामध्ये सांगितल्याप्रमाणे काही वर्षांनी पिठापूर हे महाक्षेत्र होणार असून तेथे मुंग्याप्रमाणे माणसांची रांग लागेल व विक्रीसाठी तेथे थोडीसुद्धा जागा शिल्लक राहणार नाही. हे श्रीपादांचे वाक्य काळ्या दगडावर मारलेल्या रेघेप्रमाणे आहे. पुरातन काळात दक्ष प्रजापती राजाने यज्ञ आयोजित केला होता. त्या यज्ञात सर्व देवतांना, यक्ष, गरुड, गंधर्व, किंपुरुषम, महर्षी, विष्णू, ब्रह्मदेव आमंत्रित केले होते. भगवान शंकरांना या यज्ञासाठी आमंत्रण न दिल्यामुळे त्याची पत्नी सतीदेवी, दक्ष राजाची कन्या, या यज्ञानिमित्त आपल्या वडिलांना भेटण्यासाठी गेली होती. तेथे सतीदेवीने भगवान शंकरांना का निमंत्रण दिले नाही याची विचारणा केली असताना दक्ष प्रजापतींनी भगवानांची अवहेलना केली व त्यामुळे सतीदेवीला अतीव दुःख झाले. त्यावेळी दक्ष यज्ञात सतीदेवी आमंत्रण नसताही गेली व सतीने योगग्नीने देहत्याग केला. भगवान शंकराने तो देह खांद्यावर घेऊन पृथ्वीवर तांडव करू लागले व भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राने त्या देहाचे खंड खंड केले. सतीदेवीच्या शरीराचे भाग अन्य ठिकाणी पडले. त्यातील पाठीचा एक भाग पिठापूरला पडल्यामुळे त्या ठिकाणास फुलहुत्तिका शक्तीपीठ असे म्हणतात. पूर्वीचे नाव पिठिकापूर व आता पिठापूर असे आहे. श्रीपाद श्रीवल्लभ म्हणतात, श्री पिठिकापूर माझे अत्यंत प्रिय स्थान आहे. पिठिकापुरात मी जन्मलेल्या माझ्या मातेच्या गृहातच माझ्या पादुकांची प्रतिष्ठापना होईल. माझा जन्म कर्म हे अत्यंत दिव्य आहे. ते एक गोपनीय रहस्य आहे. तू श्री पिठिकापुरातील माझ्या पादुका प्रतिष्ठा स्थळापासून पाताळात जाऊन तेथील असलेल्या काल नागाची भेट घेऊन ये.
पुढील भागात लाईक करा, सबस्क्राईब करा.